आपण प्रत्येक वर्षी काही राष्ट्रीय सण उत्सव साजरे करत असतो आणि क्रांतिकारक महापुरुष समाजसुधारक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील साजरी करत असतो। या निमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, त्यामुळे या कार्यक्रमाला आपणही बोलायला पाहिजे या अपेक्षेने काही महिला व पुरुष किंवा काही तरुण तरुणी हे सर्वच जण अगदी बोटावर मोजण्या इतके दिवस आधी तयारी करायला लागतात। पण कार्यक्रम अगदी थोड्या दिवसांवरती आलेला असताना आपण जी तयारी करणार आहोत त्यातून खरंच आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम आपण त्या भाषणातून साधू शकतो का, की केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून कार्यक्रमामध्ये जाऊन मोडक्या तोडक्या शब्दांमध्ये भाषण करायचं, कार्यक्रम संपन्न झाला की विषय संपला, पुन्हा पुढील वर्षाची वाट पाहायची। यासाठी आणि या हेतूने जर तुम्ही भाषणाचा विचार करत असाल तर मी खरंच मनापासून सांगतो, तुम्ही भाषण न केलेलंच चांगलं आहे। भाषण केल्याने केवळ मला आनंद मिळतो म्हणून मी भाषण करणार, हा जर उद्देश असेल तर हाही उद्देश पूर्णपणे चुकीचा आहे। खरं तर संविधानाने आपल्याला आपलं मत प्रदर्शनाचा, आपले विचार व्यक्त करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्याचं माध्यमच मुळात भाषण कौशल्य। त्यामुळे आपण सर्वांनी एक गांभीर्याने विचार करायला हवा की फॉर्मॅलिटी म्हणून नाही तर कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवरून माझ्या विचारांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी मी प्रयत्न करेन। मी जे विचार मांडणार आहे ते विचार हे माझ्या हिताचे तर असतीलच, पण या विचारांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या जनतेच्या व तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये किमान 1% जरी फरक होऊ शकणार असेल ना, तर मी तितक्याच ताकदीने विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवेल। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण करू शकले नसते तर ते या देशातील दलित बांधवांना कधीच न्याय देऊ शकले नसते। त्यामुळे आपल्याला आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्राच्या हितासाठी व्यक्त व्हावंच लागेल। ज्ञानामृत अकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वेगवेगळ्या प्रमुख 20 विषयांवरील भाषणांच्या रेडी स्क्रिप्ट असलेली फाईल दिली जाते। यातील सर्व भाषणं ही आपण स्वतः तयार केलेली आहेत आणि हे भाषण लिहित असताना किंवा हे तयार करत असताना प्रत्यक्ष व्यासपीठावरती गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो, आपला टोन कसा असू शकतो, भाषणाचा हेतू काय, तेथे कार्यक्रमाला कोणत्या वयोगटातील श्रोते उपस्थित राहू शकतात, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार घेऊन त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य वेगवेगळ्या माध्यमांतून जमवलं जातं। आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावरती काही नाविन्यपूर्ण गोष्टी त्यामध्ये ऍड करता येतील का, हाही विचार प्रामुख्याने त्याच्यामध्ये केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली रेडी भाषणाची स्क्रिप्ट तुम्हाला ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं उपलब्ध करून दिली जाते। या भाषणाची स्क्रिप्ट तयार करत असताना ते प्रत्यक्ष अनेक वेळा मोठमोठ्यानं वाचलं जातं, त्याचा सराव केला जातो। टाईप केलेल्या भाषणाच्या स्क्रिप्टमध्ये अधिक आकर्षकपणा येण्यासाठी एडिटिंग केलं जातं आणि त्यानंतर ती फायनल स्क्रिप्ट तुम्हाला मिळते। अधिकची माहिती आपण प्रत्यक्ष भेटल्यावरती जाणून घेऊयात। ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीने घेतल्या जात असलेल्या भाषण, संभाषण, वक्तृत्व कौशल्य या प्रशिक्षणासाठी जर तुम्हाला उपस्थित राहायचं असेल तर 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा। धन्यवाद।